आपण लास्ट लेक्चरमध्ये अलाइड अँगलसाठीचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहिले. टुडे वी सी द एक्सरसाइज 3.2. त्यातील पहिला क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ. फर्स्ट क्वेश्चन त्यातलं व्हॅल्यू काढायची. फाइंड व्हॅल्यू ऑफ. त्यातील पहिला आहे साइन ऑफ 690 डिग्री. साइन ऑफ 690 डिग्री. याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग 690 डिग्री हे का आहे 2 टाइम 360 म्हणजे किती आहे 720 डिग्री. याच्यापेक्षा कमी आहे. कितीने कमी आहे ते पाहू आपण. 690 काय करू आपण सबट्रॅक्ट करू. मग 0 12 मधून 9 गेले किती येणार आहे 3 आणि ह्या 0 राहणार. म्हणजे 30 डिग्रीने कसं आहे कमी आहे. मग आपण कसं लिहू शकतो हा अँगल साइन ऑफ 690 720 मधून किती सबट्रॅक्ट करावं लागेल आपल्याला 30 डिग्री सबट्रॅक्ट करावं लागेल. 720 डिग्री मायनस 30 डिग्री. मग 720 डिग्री म्हणजे किती आहे 2 टाइम किती आहे 360 डिग्री. दिस इज इक्वल टू साइन ऑफ 2 टाइम 360 डिग्री मायनस काय आहे 30 डिग्री. हे कोणत्या फॉर्म मध्ये 2 पाय मायनस थिटा. साइन ऑफ 2 पाय मायनस थिटा. 2 पाय मायनस थिटा म्हणल्यानंतर मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे 4th क्वाड्रंट मध्ये येणार. आणि 4th क्वाड्रंट मध्ये साइन कसं आहे निगेटिव्ह आहे मग मायनस साइन येणार. आणि 2 पाय मायनस थिटा किंवा 2 पाय प्लस थिटा किंवा पाय मायनस थिटा किंवा पाय प्लस थिटा साइन असेल तर आपल्याला साइनच मिळणार. साइन थिटा. थिटा म्हणजे इथे किती आहे 30 डिग्री अँगल आहे. मग दिस इज इक्वल टू काय येणार आहे साइन ऑफ 30 डिग्री. आणि साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे 1/2. म्हणजे याची व्हॅल्यू किती येणार आहे -1/2 एवढी व्हॅल्यू येते. हे कशाचं आलेलं आहे साइन ऑफ 690 डिग्रीची व्हॅल्यू आली. नंतरचं आता आपण सेकंड पाहू. साइन ऑफ 495 डिग्री. साइन ऑफ 495 डिग्री. मग आता 495 डिग्री 360 पेक्षा कितीने जास्त आहे ते पाहू. मग 495 मधून 360 आपण सबट्रॅक्ट करू तर किती येतं. या 9 मधून 6 गेले 3 आणि 135 डिग्री ने जास्त आहे. मग 495 डिग्री आपण कसं लिहू शकतो साइन ऑफ 360 डिग्री आणि प्लस 135 डिग्री असं लिहिता येईल आपल्याला. हे काय 2 पायच्या फॉर्म मध्ये 2 टाइम पाय 360 डिग्री 2 पाय प्लस थिटा. आता हा जरी थिटा 90 पेक्षा जरी जास्त असेल मग 2 पाय प्लस थिटा आहे म्हणजे तरी सुद्धा काय करायचं फर्स्ट क्वाड्रंट कन्सिडर करायचा. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसं आहे पॉझिटिव्ह. आणि 2 पाय साइन ऑफ 2 पाय प्लस थिटा म्हणजे काय आहे साइन थिटा आहे. म्हणजे इथे साइन ऑफ किती येणार आहे 135 डिग्री. मग साइन ऑफ 135 डिग्री येणार. फर्स्ट क्वाड्रंट कन्सिडर करायचं 2 पाय प्लस थिटा म्हणल्यानंतर. कारण 2 पाय म्हणजे 2 कम्प्लीट रोटेशन. हे 2 कम्प्लीट रोटेशन ते 1 कम्प्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री. आणि पुढे किती 135 डिग्री जरी इकडे आलेला असेल तरी आपण ते काय करायचं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कन्सिडर करायचं 2 पाय प्लस थिटा म्हणल्यानंतर. आता 135 डिग्री परत आपल्याला 90 पेक्षा जास्त येतं. मग ते कसं लिहिता येईल साइन ऑफ काय येणार आहे 135 डिग्री 90 डिग्री प्लस किती लिहिता येईल 45 डिग्री असं लिहिता येईल. मग π/2 प्लस थिटाच्या फॉर्म मध्ये साइन ऑफ π/2 प्लस थिटा π/2 प्लस थिटा म्हणजे मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन का आहे पॉझिटिव्ह आणि π/2 प्लस थिटा म्हणल्यावर मग काय येणार आहे कॉस येणार. दिस इज इक्वल टू कॉस थिटा. थिटा म्हणजे किती 45 डिग्री. मग कॉस 45 ची व्हॅल्यू किती आहे 1/√2 एवढी व्हॅल्यू येते.
आता नंतरचं थर्ड आहे. थर्ड एक्झाम्पल काय आहे, कॉस ऑफ 315 डिग्री. कॉस ऑफ 315 डिग्री. कॉस ऑफ 315 डिग्री मग 360 पेक्षा कमी आहे. 360 पेक्षा कितीने कमी आहे, सबट्रॅक्शन पाहू आपण. इथं 5 आणि किती राहतं ते 45 डिग्रीने कमी आहे. म्हणून कसं लिहिता येईल, कॉस ऑफ 360 डिग्री मायनस किती 45 डिग्री असं लिहिता येईल आपल्याला. आणि आता कोणता हे 360 डिग्री म्हणजे 2 पाय. 2 पाय मायनस थिटा. 2 पाय मायनस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट धरायचा, फोर्थ क्वाड्रंट कन्सिडर करायचा. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. मग कॉस ऑफ 2 पाय मायनस थिटा काय मिळणार आपल्याला, कॉस थिटा मिळणार. आणि कॉस ऑफ किती 45 डिग्री. आणि कॉस 45 ची व्हॅल्यू किती आहे, 1/√2 एवढी व्हॅल्यू येणार. नंतरचं 4 नंबरचं. 4 नंबरचं काय, कॉस ऑफ 600 डिग्री. कॉस ऑफ 600 डिग्री. मग 600 डिग्री आता कसं लिहिता येईल आपल्याला, 720 पेक्षा कमी आहे म्हणजे 2 टाइम 360 पेक्षा कमी. कितीने कमी आहे, हे 120 डिग्री ने कमी आहे. आणि 360चं म्हणल्यावर बराच फरक होईल. आपण असं लिहू शकतो मग कॉस 600 डिग्री काय 720 मायनस किती 120 डिग्री असं लिहिता येईल. 720 डिग्री मायनस किती 120 डिग्री एवढं काय आपल्याला 600 लिहिता येईल. मग दिस इज इक्वल टू काय आता इथे किती कॉस ऑफ 2 टाइम 360 डिग्री म्हणजे 2 कंप्लीट रोटेशन आणि मायनस थिटा म्हणजे थिटा किती आता इथं 120 डिग्री म्हणजे कोणतं क्वाड्रंट धरायचं, फोर्थ क्वाड्रंट कन्सिडर करायचं. मग फोर्थ क्वाड्रंट कारण 2 कंप्लीट रोटेशन आणि मायनस थिटा हा थिटा राहणार. फोर्थ क्वाड्रंट कन्सिडर करायचं. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि 4 टाइम पाय प्लस मायनस थिटा आहे म्हणजे कॉसच मिळतं आपल्याला. कॉस ऑफ किती 120 डिग्री. परत 90 पेक्षा जास्त आहे किंवा माहिती व्हॅल्यू जर माहीत असेल तर ते टाकायचं, -1/2 येतं. किंवा आपण परत लिहू शकतो असं 90 डिग्री आणि प्लस किती लिहिता येईल 30 डिग्री असं लिहिता येईल आपल्याला. आणि दिस इज इक्वल टू कॉस ऑफ 90 डिग्री प्लस 30 डिग्री. मग 90 π/2 प्लस थिटा आहे, कॉस π/2 प्लस थिटा. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार 90 पेक्षा जास्त आहे 30 डिग्री. सेकंड क्वाड्रंट कन्सिडर करायचा आणि π/2 प्लस थिटा म्हणजे कॉस असेल तर साइन थिटा, साइन ऑफ 30 डिग्री आणि त्याची व्हॅल्यू किती येते 1/2 एवढे येणार. कॉस आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये मायनस आहे, साइन म्हणजे किती येणार आहे -1/2 येणार एवढी व्हॅल्यू येते. हे झालं किती आहे 4 नंबरचं एक्झाम्पल. नंतरचं 5 नंबरचं पाहू आपण. 5 नंबरचं एक्झाम्पल आहे टॅन ऑफ. टॅन काय आहे 200 किती आहे 25 डिग्री आहे. टॅन ऑफ 225 डिग्री. 225 डिग्री म्हणजे 270 पेक्षा कमी आहे किंवा 180 पेक्षा जास्त आहे. 180 पेक्षा कितीने जास्त आहे 45 ने जास्त आहे. मग आपण तसं सुद्धा लिहू शकतो. टॅन ऑफ किती आता 180 डिग्री आणि प्लस किती 45 डिग्री असं लिहिता येईल आपल्याला. मग 180 प्लस थिटा म्हणजे पाय प्लस थिटा म्हणजे कोणतं क्वाड्रंट येणार आहे, थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा आहे पॉझिटिव्ह आणि टॅन पाय प्लस थिटा म्हणजे आपल्याला काय मिळेल टॅन थिटा. कारण 180 म्हणजे पाय, पाय प्लस थिटा म्हणजे तेच रेशो राहणार आहे. टॅन ऑफ किती येणार 45 व्हॅल्यू आणि टॅन 45 ची व्हॅल्यू किती आहे 1. हे त्याची व्हॅल्यू झाली. नंतरचं 6 नंबरचं एक्झाम्पल टॅन ऑफ -690 डिग्री.
मायनस 690 डिग्री. आता आपण अगोदर काय वापरू, टॅन ऑफ मायनस थिटा. टॅन ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू काय आहे, मायनस टॅन थिटा. म्हणजे हे कसं लिहिता येईल, मायनस टॅन ऑफ 690 डिग्री सिन्स टॅन ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. हे यूज केलेलं आहे आपण. मग 690 डिग्री म्हणजे 720 पेक्षा कितीने कमी आहे, 30 ने कमी आहे. म्हणजे therefore कसं लिहिता येईल आपल्याला, दिस इज इक्वल टू मायनस टॅन ऑफ 720 डिग्री आणि मायनस किती आहे, 30 डिग्री असं लिहिता येईल. 720 डिग्री म्हणजे काय आहे, 2 टाइम 360 डिग्री आणि मायनस किती, 30 डिग्री. म्हणजे 2 कंप्लीट रोटेशन आणि मायनस थिटा म्हणजे कोणतं क्वाड्रंट येणार आहे, 4th क्वाड्रंट मध्ये अँगल कन्सिडर करावं लागेल आपल्याला, हे मायनस. आणि 4th क्वाड्रंट मध्ये टॅनची व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे. आणि काय येणार मग, मायनस टॅन ऑफ काय येणार आहे, n टाइम पाय म्हणजे 4 टाइम पाय मायनस थिटा म्हणजे टॅनच मिळणार आपल्याला, टॅन ऑफ 30 डिग्री. मायनस मायनस प्लस होईल, टॅन 30 डिग्री. आणि टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, 1/√3 एवढी टॅन 30ची व्हॅल्यू आहे. नंतरचं आहे 7 नंबरचं एक्झाम्पल, सेक ऑफ 240 डिग्री. 240 डिग्री आहे. मग 240 डिग्री आपण कसं लिहू शकतो, 270 मायनस घेता येईल. मग 270 मधून किती 30 सबट्रॅक्ट करता येईल असं लिहिता येईल. किंवा 180 जर लिहायचं असेल तुम्हाला तर मग 180 किती राहणार आहे, हे 60 डिग्री, 180 प्लस 60 असं लिहिता येईल. किंवा मग 270 मायनस 30 असं सुद्धा लिहिता येईल. मग आपण काय करू, 180 प्लस 60 म्हणजे 240 डिग्री असं लिहू. 180 डिग्री प्लस 60 डिग्री असं लिहिता येईल आपल्याला. कसंही घेतलं तरी एकच येणार आहे व्हॅल्यू. मग हा इथं सेक ऑफ राहिलं, सेक ऑफ किती 180 डिग्री प्लस 60 डिग्री. मग सेक ऑफ पाय प्लस थिटा आहे. सेक आता पाय प्लस थिटा म्हणजे 3rd क्वाड्रंट. 3rd क्वाड्रंट मध्ये सेक थिटा कसा आहे, निगेटिव्ह. आणि पाय प्लस थिटा म्हणजे काय येणार आहे, हाच रेशो येणार, सेक ऑफ 60 डिग्री. सेक 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, कॉसचा रेसिप्रोकल आहे. कॉस 60 ची व्हॅल्यू 1 आणि त्याचा रेसिप्रोकल म्हणजे किती येणार आहे, 2 म्हणजे -2 एवढी व्हॅल्यू येते. नंतरचं आहे 8 नंबरचं एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. 8 नंबरचं एक्झाम्पल काय आहे, सेक ऑफ -855 डिग्री. सेक ऑफ -855 डिग्री आणि सेक थिटा, सेक ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू काय, सेक ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू सेक थिटा. म्हणजे दिस इज इक्वल टू काय येणार आहे, सेक ऑफ 855 डिग्री एवढे येणार. आणि 855 डिग्री मग 720 पेक्षा कितीने जास्त आहे, सबट्रॅक्ट करून काढू आपण. मग हे 135 ने जास्त आहे. मग कसं लिहिता येईल हा अँगल, 720 डिग्री प्लस 135 डिग्री असं लिहिता येईल आपल्याला. मग 720 डिग्री म्हणजे काय, 2 टाइम 360 डिग्री आणि प्लस 135 डिग्री. मग 2 टाइम काय 360 म्हणजे 2 कंप्लीट रोटेशन प्लस थिटा म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे, 1st क्वाड्रंटमध्ये येणार. मग काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार त्याची व्हॅल्यू. आणि सेक ऑफ काय, पाय प्लस थिटाच्या फॉर्ममध्ये, n टाइम पाय प्लस थिटा म्हणजे काय आपल्याला थिटाच हा सेकच मिळणार. सेक ऑफ किती 135 डिग्री. परत हे 90 पेक्षा जास्त आहे. मग आपण कसं लिहू शकतो, 90 डिग्री आणि प्लस किती राहतं खाली 45 डिग्री
असं लिहिता येईल आपल्याला. मग 90 प्लस थिटा, आता सेक ऑफ 90 म्हणजे π/2 प्लस थिटा आहे. मग π/2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक कसा आहे, निगेटिव्ह आहे. आणि सेकचं π/2 प्लस थिटा असेल तर आपल्याला काय मिळतं, कोसेक. मग काय येणार आहे, कोसेक ऑन 45 डिग्री. आणि कोसेक 45 म्हणजे साईनचं रेसिप्रोकल. साईनची 40 साईन ऑफ 45 ची व्हॅल्यू किती, 1/√2 आणि त्याचा रेसिप्रोकल म्हणजे किती येणार आहे, √2 एवढी व्हॅल्यू येणार. हे झालं 8 नंबरचं एक्झाम्पल. नंतर आता 9 आणि 10 राहिलेलं आहे, ते पण घेऊ लगेच. 9 नंबरचं एक्झाम्पल. 9 नंबरचं काय आहे, कोसेक आहे. कोसेकची व्हॅल्यू आहे कोसेक ऑफ 780 डिग्री एवढी व्हॅल्यू आहे, 780 डिग्री. तर कसं लिहिता येईल आपल्याला, 720 पेक्षा कितीने जास्त आहे, 60 ने जास्त आहे असं लिहिता येईल हा अँगल. मग काय आहे, कोसेक 720 डिग्री म्हणजे 2 टाइम्स 360 डिग्री म्हणजे 2 कम्प्लीट रोटेशन आणि प्लस परत 60 डिग्री. म्हणजे कोणता क्वाड्रंट धरायचा, फर्स्ट क्वाड्रंट धरायचा. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोसेक पॉझिटिव्ह आहे आणि n टाइम पाय प्लस थिटा आहे म्हणजे तेच रेशो राहणार, कोसेक ऑफ 60 डिग्री. आणि कोसेक 60 म्हणजे साइन 60 चा रेसिप्रोकल. साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे, √3/2 त्याचा रेसिप्रोकल. मग किती येणार आहे, 2/√3 एवढी व्हॅल्यू येणार. नंतर दादा 10 नंबरचं एक्झाम्पल. 10 नंबरचं एक्झाम्पल काय आहे, कॉट ऑफ मायनस 1110 डिग्री. मग कॉट ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू काय आहे, कॉट ऑफ मायनस थिटा इक्वल टू मायनस कॉट थिटा. म्हणजे दिस इज इक्वल टू काय होणार, मायनस कॉट ऑफ 1110 डिग्री एवढं येतात. 3 टाइम्स 60 आला, 3 टाइम्स 360 किती होतं, हे 0 8 आणि 1080 होतं. 1080 पेक्षा कितीने जास्त आहे ते सबट्रॅक्ट करू आपण, 30 ने जास्त आहे. मग कसं लिहिता येईल, कॉट ऑफ 1110 डिग्री कसं लिहिता येईल, ह्या दोघांच्या सम इतकं लिहिता येईल. 1080 डिग्री प्लस 30 डिग्री असं लिहिता येईल. मग 1080 म्हणजे काय येणार आहे, कॉट ऑफ मायनस कॉट ऑफ 3 टाइम 360 डिग्री आणि प्लस 30 डिग्री म्हणजे 3 कम्प्लीट रोटेशन प्लस थिटा. म्हणजे मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉट कसा आहे, पॉझिटिव्ह आणि n टाइम पाय प्लस काय म्हणजे 6 टाइम पाय होतं ते प्लस थिटा म्हणजे तोच रेशो राहणार कॉटचं. ही आधीची मायनस साईन आहे. मग कॉट ऑफ काय तर 30 डिग्री. कॉट 30 ची व्हॅल्यू किती आहे, tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 आहे. तर त्याचा रेसिप्रोकल म्हणजे किती आहे, √3 एवढी व्हॅल्यू येणार. हे झालं पहिला क्वेश्चन. आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेला आहे अलाइन अँगल साठी. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे व्हॅल्यू काढल्या. आता आपण काय करू, सेकंड क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन सेकंड का आहे, प्रूव्ह द फॉलोइंग. प्रूव्ह दॅट असं घेते. तर काय करायचं आपल्याला, त्यातील पहिला आहे कॉस ऑफ पाय प्लस एक्स इंटू कॉस ऑफ मायनस एक्स अपॉन साइन ऑफ पाय मायनस एक्स इंटू कॉस ऑफ π/2 प्लस एक्स इट इज इक्वल टू काय दाखवायचं, कॉट स्क्वेअर एक्स दाखवायचं आहे.
हे कन्सिडर करू आपण. कॉस ऑफ पाय प्लस एक्स इंटू कॉस ऑफ मायनस एक्स अपॉन साइन ऑफ पाय मायनस एक्स and into cos of pi by 2 plus x. This is equal to cos of pi plus x मध्ये थर्ड क्वाड्रंट मध्ये राहणार. थर्ड क्वाड्रंट मध्ये cos काय आहे निगेटिव्ह आहे आणि तेच येणार cos मायनस cos ऑफ काय आहे x आहे आणि cos ऑफ मायनस थिटा इक्वल टू cos थिटा आहे. मी इथे काय येणार आहे cos x येणार पॉझिटिव्ह अपॉन साइन ऑफ पाय मायनस एक्स. पाय मायनस एक्स म्हणजे सेकंड क्वाड्रंट 180 पेक्षा कमी एक्स ने. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा आहे पॉझिटिव्ह. पाय मायनस एक्स आहे तर काय मिळणार आपल्याला साइन एक्स आणि इंटू कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स. पाय बाय 2 प्लस एक्स म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा आहे निगेटिव्ह आणि पाय बाय 2 प्लस एक्स आहे कॉस तर कॉसचं काय साइन म्हणजे इंटू मायनस काय येणार आहे साइन एक्स. मग काय येतं दिस इज इक्वल टू कॉस एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स आणि अपॉन हे मायनस होईल साइन एक्स इंटू साइन एक्स का आहे साइन स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर काय येणार आहे कॉट स्क्वेअर येणार आणि मायनस अपॉन मायनस काय येतं प्लस येतं. दिस इज इक्वल टू काय येतं कॉट स्क्वेअर एक्स म्हणजे रिक्वायर्ड आपल्याला मिळालेला आहे. नंतर आता आपण सेकंड पाहू. सेकंड का आहे कॉस ऑफ 3 पाय बाय 2 प्लस एक्स आणि इंटू कॉस ऑफ 2 पाय प्लस एक्स 2 पाय प्लस एक्स आणि इंटू इन ब्रॅकेट कॉट ऑफ 3 पाय बाय 2 मायनस एक्स. सेकंड एक्झाम्पल आहे का आहे कॉस ऑफ 3 पाय बाय 2 प्लस एक्स इंटू कॉस ऑफ 2 पाय प्लस एक्स इंटू कॉट ऑफ का है 3 पाय बाय 2 प्लस 3 पाय बाय 2 मायनस एक्स है आणि प्लस कॉट ऑफ 2 पाय प्लस एक्स प्लस कॉट ऑफ 2 पाय प्लस एक्स. इट इज इक्वल टू आपल्याला काय दाखवायचं 1 दाखवायचं आहे. हे कन्सिडर करू. कन्सिडर cos of 3 pi by 2 plus x into cos of 2 pi plus x into cot of 3 pi by 2 minus x plus cot of 2 pi plus x. मग दाखवायचं आपल्याला 3 टाइम पाय बाय 2 प्लस एक्स म्हणजे 270 प्लस एक्स आहे 3 टाइम पाय बाय 2 म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये अँगल नाही कन्सिडर करायचा. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस कसा आहे पॉझिटिव्ह आणि 3 पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे कॉसचं काय मिळणार आपल्याला साइन मिळणार साइन एक्स इंटू कॉस ऑफ 2 पाय प्लस एक्स म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट होणार. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे आणि 2 पाय प्लस एक्स आहे तर कॉसचं कॉसच राहणार मग कॉस एक्स इंटू इन ब्रॅकेट कॉट ऑफ 3 पाय बाय 2 मायनस एक्स 3 पाय बाय 2 मायनस एक्स आहे. 3 पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे कोणता आहे थर्ड क्वाड्रंट 270 पेक्षा कमी. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट कसा आहे पॉझिटिव्ह आणि 3 पाय बाय 2 मायनस थिटा आहे म्हणजे कॉटचं काय मिळणार आपल्याला टॅन एक्स आणि प्लस कॉट ऑफ 2 पाय प्लस एक्स आहे. मग 2 पाय प्लस एक्स म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉट कसा आहे पॉझिटिव्ह आणि पाय प्लस थिटा 2 पाय प्लस थिटा म्हणजे कॉटचं काय मिळणार आपल्याला कॉट एक्स एवढं मिळतं. दिस इज इक्वल टू साइन एक्स इंटू कॉस एक्स आणि तर टॅन आणि कॉट आहे तर ते साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये लिहायचं.
इंटू साइन टॅन कसं लिहिता येईल आपल्याला साइन एक्स अपॉन कॉस एक्स असं लिहिता येईल आणि कॉट एक्स कसं लिहिता येईल कॉस एक्स अपॉन साइन एक्स असं लिहिता येईल. मग डिनॉमिनेटर इक्वल करायचा मग साइन एक्स इंटू कॉस एक्स ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे साइन इंटू साइन साइन स्क्वेअर एक्स आणि प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स आणि अपॉन कॉस एक्स इंटू साइन एक्स कॉस एक्स इंटू साइन एक्स. मग साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. मग दिस इज इक्वल टू काय येणार आहे दिस इज इक्वल टू साइन एक्स इंटू कॉस एक्स आणि इंटू 1 अपॉन काय आहे कॉस एक्स इंटू साइन एक्स. तर हे काय होणार आहे कॅन्सल होईल आणि किती राहतं 1 म्हणजे आपलं रिक्वायर्ड मिळालेलं आहे. आणि यातलं आता आणखीन थर्ड आहे थर्ड का आहे सेक ऑफ 840 डिग्री sec of 840 डिग्री आणि इंटू कॉट ऑफ मायनस 945 डिग्री कॉट ऑफ मायनस 945 डिग्री एवढा आहे आणि प्लस साइन ऑफ 600 डिग्री प्लस साइन ऑफ 600 डिग्री आणि इंटू टॅन ऑफ मायनस 690 डिग्री इंटू टॅन ऑफ मायनस 690 डिग्री. यांची व्हॅल्यू किती दाखवायची आहे 3/2 एवढं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टॅन ऑफ मायनस 690 डिग्री तर कन्सिडर करू आपण लेफ्ट साइड सेक ऑफ 840 डिग्री into cot of minus 945 degree plus sin of 600 degree into tan of minus 690 degree. This is equal to 840 degree 720 पेक्षा कितीने जास्त आहे तर इधर 20 120 ने जास्त आहे. मग सेक ऑफ 840 कसं लिहिता येईल आपल्याला sec of 720 डिग्री प्लस 120 डिग्री असं लिहिता येईल. कॉट ऑफ मायनस थिटा इक्वल टू मायनस कॉट थिटा मग इंटू मायनस कॉट ऑफ काय तर 945 डिग्री असं लिहिता येईल आपल्याला आणि प्लस साइन ऑफ 600 डिग्री आणि याचं सुद्धा टॅन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस टॅन थिटा आहे मग इंटू मायनस टॅन ऑफ 690 डिग्री असं लिहिता येईल आपल्याला. मग यातलं अँगलचं कन्सिडर करू हे किती होणार आहे सेक ऑफ 2 टाइम्स 360 डिग्री प्लस 120 डिग्री आणि इथं मायनस साइन इकडे घेऊ आपण ते कारण ह्या दोघांचा प्रॉडक्ट आहे मायनस 945 डिग्री आता 1080 आणि 945 यातला फरक आपण कन्सिडर करू आणि 720 जे कमी आहे ते कन्सिडर करताय 1080 म्हणजे 3 टाइम्स 60 मायनस 945 तर इथं 5 येतं आणि 3 आणि किती येणार आहे 35 डिग्रीचा का आहे फरक आहे यातले किती राहतं ते 3 राहतं आणि 10 मधून 9 गेला 135 डिग्रीचा आणि 720 जर घेतला आपण 2 टाइम हे आपण 3 टाइम्स 360 घेतो आणि इथं 5 हे 2 आणि 225 डिग्री मग आपण हे कन्सिडर करू. मग कॉट ऑफ काय लिहिता येईल इंटू कॉट ऑफ 1080 मायनस किती 135 डिग्री असं लिहिता येईल 1080 मायनस 135 डिग्री प्लस साइन ऑफ 600 डिग्री
म्हणजे साइन ऑफ 720 डिग्री मायनस किती आहे 120 डिग्री असं घेत आहे आणि इंटू टॅन ऑफ इथं प्लस इंटू मायनस मायनस होईल आणि इंटू टॅन ऑफ 690 डिग्री 720 पेक्षा 30 ने कसं आहे कमी आहे 720 डिग्री मायनस किती आहे 30 डिग्री असं लिहिता येईल. मग आता काय ना हे पाय एन पाय प्लस थिटा आहे 120 येणार. दिस इज इक्वल टू मायनस सेक ऑफ 120 डिग्री इंटू कॉट ऑफ हे पण 3 टाइम पाय आहे 3 टाइम 360 म्हणजे 3 कम्प्लीट रोटेशन मायनस थिटा आहे. फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉट कसा आहे निगेटिव्ह आणि मग काय येणार आहे मायनस कॉट ऑफ किती होईल 135 डिग्री. तेच रेशो राहतं ते कारण एन टाइम पाय प्लस थिटा किंवा एन टाइम पाय मायनस थिटा आहे आणि मायनस साइन ऑफ साइन आता 720 म्हणजे 2 कम्प्लीट रोटेशन आणि मायनस थिटा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार. फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइन कसं आहे निगेटिव्ह मग इथं मायनस आहे ते आणि मायनस साइन ऑफ किती येणार आहे 120 डिग्री आणि इंटू टॅन ऑफ हे सुद्धा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार. फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅन कसं आहे निगेटिव्ह आहे मग मायनस काय येणार आहे टॅन ऑफ काय तर 30 डिग्री एवढं येणार. मग मायनस इंटू मायनस प्लस होणार आणि सेक ऑफ 120 डिग्री आपण परत काय लिहू हिअर सेक ऑफ 90 डिग्री प्लस 30 डिग्री असं लिहिता येईल. कॉट कसं लिहिता येईल 90 डिग्री प्लस 45 डिग्री असं लिहिता येईल. इथं सुद्धा मायनस इंटू मायनस प्लस प्लस इंटू मायनस मायनस होईल. साइन ऑफ कसं लिहिता येईल साइन ऑफ 120 90 डिग्री प्लस 30 डिग्री असं लिहिता येईल आणि टॅन ऑफ 30 डिग्री इंटू टॅन ऑफ 30 डिग्री कसं लिहिता येईल हां ते तसंच घेऊ आपण. दिस इज इक्वल टू काय पाय बाय 2 प्लस थिटाच्या फॉर्ममध्ये एक तर कोसेक मिळणार. सेकंड क्वाड्रंटमध्ये येतात सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे मायनस काय कोसेक ऑफ 30 डिग्री. इथं सेकंड क्वाड्रंटमध्ये येतं कॉट निगेटिव्ह आहे मायनस काय होणार आहे कॉट ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा आहे म्हणजे काय येणार आहे टॅन ऑफ काय 45 डिग्री कॉटचं टॅन मिळणार. साइन काय सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे इथं आधीची साइन आहे मायनस आणि पाय बाय 2 प्लस थिटा म्हणल्यानंतर कॉस 30 मिळणार आपल्याला आणि इंटू टॅन ऑफ 30 डिग्री. मग व्हॅल्यू का टाकू आता मायनस कोसेक 30 ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे मायनस इंटू मायनस प्लस टॅन 45 ची व्हॅल्यू 1 आणि मायनस कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2 आणि टॅन 30 ची व्हॅल्यू 1/√3 हे काय होणार आहे कॅन्सल होईल. मग 2 मायनस 1/2 मग 4 मायनस 1 किती येणार आहे 3/2 म्हणजे रिक्वायर्ड व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला. आता यातलं एक्झाम्पल राहिलेलं आहे 4, 5 आणि 6 नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहू.